तुम्ही जो बिझनेस करत असाल, काही असेल तो 10-20 हजारचा जॉब जरी असेल तर तो सोडू नका। नमस्ते, गुड मॉर्निंग। आज तारीख आहे 5। आता गाडी काढले, सकाळचे वाजले 7। आज लोकललाच गाडी चालवायची। 2 दिवस झाले काय आउट स्टेशनची बुकिंग नव्हती। नाशिकची रिटर्न बुकिंग मारल्यापासून त्र्यंबकेश्वरची बुकिंग मारली, नाशिक रिटर्न। त्याच्यानंतर 2 दिवस काय बुकिंग नाही भेटली आउट स्टेशनची। मग आज लोकललाच आपण गाडी चालवतोय। आज बघू आज लोकलला किती बिझनेस होतोय। सकाळपासून फक्त 2च बुकिंग झालेले आहेत आर्टिगाच्या, ते पण आता वाजले 11। त्याच्यामध्ये 2 म्हणजे 1000 रुपयाचा बिझनेस झालेला आहे। धंदा डाऊन झालेला आहे खूपच। गाड्यांची संख्या वाढल्यामुळे बुकिंगच नाहीयेत आणि ज्या पण बुकिंग पडतायत त्यांचा रेट बरोबर नाहीये। आता पण पडले बघा 291, 25 किलोमीटरला जायला एक्सेल। असे रेट आहेत म्हणजे ट्रॅफिक मध्ये फक्त तुम्हाला सीएनजीच भरायचं आहे। फुकट मध्ये सर्व्हिस दिल्यासारखं आहे कस्टमरला। रेटच नाहीत बरोबर। पूर्ण अर्धा दिवस गेला आणि 1000 रुपयाचा बिझनेस झालेला आहे। बघू आता सध्या आहे मी इकडे पवईला। जर काय बुकिंग पडल्या इकडून तर बघू। अजून सध्या पवईला आहे मी आता। 3000चं टार्गेट आहे आज। बघू आज पूर्ण होतंय का। 1000 रुपये तर झालेले आहेत आता। 11 वाजलेले आहेत आता। अजून एक 2000 रुपये करायचंय। बघू आज होतंय का अजून 2000। डेली आजपासून टार्गेट पकडले 3000चं। 3000 जर आर्टिगा गाडीवरती जर बिझनेस होत नसेल तर गाडी लाईन बरोबर नाहीये। तर बघू, प्रयत्न तर चालूच आहे। बुकिंग तर आपण घेतोयच, पण चांगल्या रेटची पडली तर बुकिंग घ्यायला परवडते। तुम्ही काही 200-300चं जर बुकिंग घेतला तर सीएनजी सध्या ज्या पण बुकिंग पडतात, आर्टिगा फक्त नाव आहे एक्सेल, बुकिंग सगळे सिडानच्याच पडायला लागल्यात। सिडानच्या रेटमध्ये 200-300 आणि पोचायला ड्रॉप कराय किती 1 तास। म्हणजे 1 तासाला तो सीएनजीच गेला तुमचा। 200 रुपयाचा तर सीएनजीच गेला। मग 100 रुपयासाठी काम करायचंय। वाईट अवस्था झाल्या। गाड्यांची संख्या वाढल्यामुळे, रेट डाऊन झाल्यामुळे। बघू आता संध्याकाळपर्यंत किती बिझनेस होतो, कारण 11च्या नंतर बिझनेस डाऊन होतो, रेट पण डाऊन होतात। जे 200-300 पडते ना ते अजून कमी मध्ये बुकिंग पडणार तुम्हाला। दुपारी तर काम करायला काय म्हणजे बरोबर नाहीये रेट नसल्यामुळे। 5च्या नंतर रेट असतो पीक अवर मध्ये। तर आता जातो घरी, 5च्या नंतर गाडी काढतो। पण सध्या खरंच वाईट अवस्था आहे बिझनेसची। कारण काही लोक असे आहेत ना की ज्यांना बिझनेस बद्दल काहीच माहिती नाहीये, ते सुद्धा गाड्या घ्यायला लागल्यात। सगळ्यांना वाटतंय की ओला उबेरच्या भरोश्यावर गाड्या घेऊन बिझनेस मध्ये खूप फायदा आहे असं वाटतंय लोकांना, पण तसं नाहीये। गाड्या घेऊ नका। तुम्ही ज्या पण बिझनेस मध्ये तुम्ही असाल, जे पण तुम्ही जे काम करत असाल ते तुम्ही काम करा, पण ओला उबेरच्या भरोश्यावर अजिबात गाडी घेऊ नका। सध्या बिझनेसची खरंच खूप परिस्थिती वाईट आहे। ह्याचं त्याचं ऐकून बघून गाड्या घेऊ नका, कारण जेवढ्यांनी पण गाड्या घेतलेल्या आहेत ते फसलेले आहेत सगळे। कुणी तुम्हाला सांगेल बिझनेस लय चांगला आहे, अजिबात कोणाचं ऐकू नका। बिझनेसची खरंच वाईट अवस्था आहे। ओला उबेरच्या भरोश्यावर गाडी घेऊ नका। तर चला आता बुकिंग आलेलं आहे, पिकअप करायला चालू आहे कस्टमरला। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पण एक रिक्वेस्ट आहे, खरंच गाडी घेऊ नका। बिझनेसची वाईट अवस्था आहे। तुम्ही जो बिझनेस करत असाल, काही असेल तो 10-20 हजारचा जॉब जरी असेल तर तो सोडू नका।